मगाशी आपण उल्लेख केलाच होता ते विविध जे सर्किट आहेत किंवा कॉरिडॉर्स आहेत त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. प्राचीन वस्तू भारतामध्ये परत आणणं या सगळ्यांचा एकूण काय परिणाम जातो, याचं महत्त्व काय? हां, बघा 2014च्या अगोदर म्हणजे एवढ्या वर्षांमध्ये फक्त जवळपास मला वाटतं 13-14 हे जे काही प्राचीन आपण म्हणू की मौल्यवान वस्तू मूर्त्या परत आल्या होत्या. पण मागच्या 12 वर्षामध्ये 600च्या वर या मूर्त्या मौल्यवान वस्तू भारतात परत आल्या आहेत. म्हणजे हे काय दाखवतं, ही मी असं म्हणणार नाही की भारताची ताकद आहे, हा ही भारताची ताकद, पण ही भारताची सांस्कृतिक ताकद आणि भारताची सांस्कृतिक क्षमता दाखवतं. जेव्हा जगाला कळालं की भारत हा सांस्कृतिकदृष्ट्या किती सक्षम आहे, किती ताकदवर आहे, आणि त्यांना कळालं की संस्कृती एवढी प्रगल्भ आहे, जेव्हा या 12 वर्षात आपल्या सरकारने वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम उपक्रम जगासाठी सुद्धा केलेत, तेव्हा त्यांना कळालं. तर त्यांना वाटलं की आपल्या देशाने ज्या काही चुका केल्यात, आपण चोरून आणल्या आहेत, ज्या काही वस्तू मौल्यवान वस्तू मूर्त्या ह्या आपण त्या देशाला परत करायला पाहिजेत. म्हणजेच काय, या वस्तू आणि मौल्यवान मूर्त्या परत येत आहेत, त्याचा अर्थ काय की भारताने आपली सांस्कृतिक ताकद जगाला दाखवली, आणि सांस्कृतिक ताकद कळल्यामुळे जग आपल्याकडे एक वेगळ्या दृष्टीने बघायला लागला. आणि एक आत्मीय सन्मान म्हणतो ना आपण, वसुदैव कुटुंबकम काय असतं हे जगाला कळतं आहे. आणि या वसुदैव कुटुंबकमच खरी व्यवस्था आहे, खरी पद्धती असायला पाहिजे, खरा विचारधार असायला पाहिजे, याच्याने जग चालू शकतं हे जगाला कळतं आहे. म्हणून जग हळूहळू आपल्या संस्कृतीकडे वळत आहे, आणि म्हणून ज्या चुका झाल्या त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न म्हणजे करत आहे. आपलं